तुम्हाला तुमच्या मुलीचा खरा चेहरा दाखवण्याची तयारी करतेय। ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात प्रियाचा खरा चेहरा समोर येताच सदा मैनाचे डोळे उघडले, पण खूप उशीर झाला का आपल्याला बघायला मिळेल लवकर पैसे आणि डॉक्टरला पाठव की अर्जुन आता सदा मैनावतीच्या घरी जातो आणि म्हणतो की माझ्या बायकोने एकदा शब्द दिला तर तो पाळणारच। मैना म्हणते की मग तुझी बायको कुठे? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमच्या मुलीचा खरा चेहरा दाखवण्यासाठी ती गेलीये। त्यानंतर सायली प्रियाच्या रूमबाहेर उभं राहते आणि अर्जुनला व्हिडिओ कॉल करते। अर्जुन तो कॉल सदा आणि मैनावतीला दाखवतो आणि सदा मैनाला म्हणते की डोळ्यात तेल घालून बघा तुमच्या खऱ्या मुलीचा खरा चेहरा। तर इकडे सदा आणि मैनाचा प्रियाला मेसेज आलेला असतो की तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे, पैसे पाठव। तर प्रिया म्हणते की तो सदा गचकला तर बरंच होईल आणि त्या मागोमाग मैनाही गेली ना तर माझ्या डोक्याचं टेन्शन कमी होईल, नाहीतर ही दोन्ही मला एक दिवशी नक्कीच फासावर चढवतील। तर प्रियाचं हे बोलणं ऐकल्यानंतर अखेर आता सदा आणि मैनाचे डोळे उघडतात। ज्या बबलीची ती लोक बाजू घेतायत ती तर यांच्याच जीवावर उठलीये, म्हणून ते सायली अर्जुनची साथ द्यायचं ठरवतात। चला तर सविस्तर पाहूया। तर सुरुवात होते अर्जुनपासून। अर्जुन थेट सदा आणि मैनावतीच्या घरी पोचतो। त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास असतो। तो सरळ जाऊन सांगतो की माझ्या बायकोने एकदा शब्द दिला ना तर तो ती पाळणारच। हे ऐकून मैनावती थोडी गोंधळते आणि लगेच प्रश्न विचारते, मग तुझी बायको कुठे आहे? त्यावर अर्जुन जे उत्तर देतो ते ऐकून सगळेच थक्क होतात। अर्जुन म्हणतो ती तुमच्या मुलीचा खरा चेहरा दाखवण्यासाठी गेली आहे। आता इथेच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढते। नेमकं सायली काय करणार आहे? प्रियाचा कोणता चेहरा उघड होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सगळे आतुर होतात। दुसरीकडे सायली शांतपणे प्रियाच्या रूमच्या बाहेर उभी असते। तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव असतात। ती कोणतीही घाई न करता योग्य वेळेची वाट पाहत असते आणि मग ती अर्जुनला व्हिडिओ कॉल करते। हा कॉल फक्त साधा कॉल नसतो, तर तो एक मोठा खुलासा असतो। अर्जुन लगेच तो कॉल सदा आणि मैनावतीला दाखवतो। सदा थोड्या रागात आणि थोड्या कुतूहलाने म्हणतो, डोळ्यात तेल घालून बघा तुमच्या खऱ्या मुलीचा खरा चेहरा। हे वाक्य इतकं जबरदस्त आहे की त्या क्षणी सीनला एकदम वेगळीच ताकद मिळते। आता सीन शिफ्ट होतो प्रियाकडे। प्रियाच्या मोबाईलवर एक मेसेज येतो। तो मेसेज सदा आणि मैनाचा असतो। तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे, पैसे पाठव। हा मेसेज वाचल्यानंतर प्रियाची जी प्रतिक्रिया असते ती पाहून खरंच कोणालाही धक्का बसेल। प्रिया थंडपणे आणि निर्दयीपणे म्हणते, तो सदा गचकला तर बरंच होईल आणि त्या मागोमाग मैनाही गेली ना तर माझ्या डोक्याचं टेन्शन कमी होईल। इतकंच नाही, ती पुढे अजून बोलते, नाहीतर ही दोघं मला एक दिवस नक्कीच फासावर चढवतील। मित्रांनो, हा सीन पूर्णपणे थरकाप उडवणारा आहे। ज्या मुलीवर सदा आणि मैना डोळे झाकून विश्वास ठेवतात, जिच्यासाठी ते सगळ्यांशी भांडायला तयार असतात, तीच मुलगी त्यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करते। हे ऐकून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकणारच। सायली हे सगळं लाईव्ह ऐकत असते आणि अर्जुनला दाखवत असते। अर्जुनही हे सगळं सदा आणि मैनावतीला दाखवतो। त्या क्षणी सदा आणि मैनाच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलतात। त्यांच्या डोळ्यात धक्का, दुःख आणि पश्चात्ताप एकाच वेळी दिसतो। त्यांना आता समजायला लागतं की त्यांनी किती मोठी चूक केली आहे। त्यांनी ज्या बबलीची बाजू घेतली, जिच्यासाठी त्यांनी सायली आणि अर्जुनवर शंका घेतली, तीच बबली त्यांच्या जीवावर उठली आहे। हा सीन खूप भावनिक आहे, कारण इथे आईवडिलांचा विश्वास तुटताना दिसतो। सदा हळूहळू म्हणतो, आपण खूप मोठी चूक केली। मैनावतीच्या डोळ्यात पाणी येतं। ती काही बोलू शकत नाही। तिच्या मनात फक्त एकच विचार चालू असतो, आपलीच मुलगी अशी कशी निघाली? याच क्षणी कथेत मोठा टर्निंग पॉइंट येतो। सदा आणि मैना ठरवतात की आता ते सायली आणि अर्जुनची साथ देतील। ते मान्य करतात की सायली चुकीची नव्हती, उलट तीच खरं सांगत होती। दुसरीकडे सायलीच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं, पण त्याचबरोबर एक वेदनाही असते, कारण तिला माहीत आहे की एका आईवडिलांसाठी त्यांच्या मुलीचा असा चेहरा पाहणं किती कठीण असतं। अर्जुन सायलीकडे बघून हलकसं स्मित करतो। त्याच्या डोळ्यात अभिमान असतो, आपल्या बायकोने दिलेला शब्द पाळला याचा। सायलीने फक्त सत्य बाहेर आणलं नाही, तर तिने सगळ्यांचे डोळे उघडले। आता पुढे काय होणार? प्रिया यानंतर काय पावले उचलणार? सदा आणि मैना खरंच सायली अर्जुनची साथ देतील का? आणि सर्वात महत्त्वाचं, प्रियाचा पुढचा प्लॅन काय असेल? मित्रांनो, हा ट्रॅक आता खूपच इंटरेस्टिंग वळणावर आला आहे। प्रत्येक सीनमध्ये सस्पेन्स, इमोशन आणि ट्विस्ट भरलेले आहेत। त्यामुळे पुढील भाग अजूनच धमाकेदार असणार आहे। जर तुम्हाला अशाच प्रकारचे रिव्ह्यू आणि अपडेट्स पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका धमाकेदार अपडेटसह।
आजचा एपिसोड पाहून तुम्हाला काय वाटले नक्की कमेंट करून सांगा. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.